मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुंबईत भूमिगत बोगदा शिफ्ट जोडणीसाठी 3000 मिलीमीटर जलवाहिनीवर 2500 मिलीमीटर जलवाहिनीची छेद जोडणी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील 11 विभागांमध्ये सोमवारी म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच 1 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून मंगळवारी 2 डिसेंबरला दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा कमी दाबामध्ये तर काही भागांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील छेडानगर जंक्शन परिसरामध्ये असलेल्या 3000 मिलीमीटर व्याख्याच्या मुख्य जलवाहिनीवर अमल महद बोगदा शिफ्टला जोडणाऱ्या 2500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी छेद जोडणी करण्यात येते. त्यामुळे 1 डिसेंबर रोजी 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत म्हणजे एकूण 3 तास कामकाज करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा कमी दाबामध्ये होईल तर काही भागांमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पालिकेच्या कामकाजामुळे शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभाग आणि पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस आणि एन विभागाचा पाणी पुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत मुंबईतील काही भागामध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तसेच काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पालिकेच्या जलवाहिनीच्या कामामुळे एकूण 14 प्रशासकीय विभागांमधील पाणी पुरवठ्यामध्ये 15% कपात करण्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जपून पाणी वापरावं लागणार आहे. पालिका प्रशासनाने आवाहन करताना म्हटलंय की नागरिकांनी या कालावधीसाठी पाण्याचा आवश्यक साठा करावा आणि पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून आम्हाला सहकार्य करावं.